कच्चं तेल खरेदी संबंधी अमेरिकेनं भारताला झटका दिलाय। रशिया आणि इराणकडून स्वस्त तेल खरेदीची सवलत अमेरिकेकडून मागे घेण्यात आली आहे। 30 दिवसांच्या दिलेल्या सवलतीला मुदतवाढ देण्यास अमेरिकेनं नकार दिलाय। याबाबत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी घोषणा केली आहे। भारत आणि चीनवरती याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे। इराण अमेरिका शस्त्रसंधीबाबत मोठी बातमी समोर आली आहे। शस्त्रसंधी आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवली जाऊ शकते। अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी वाढण्यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती आहे। तर अमेरिका इराण शस्त्रसंधी सध्या 22 एप्रिलपर्यंत लागू आहे। जागतिक स्तरावर शांततेच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे। 28 मार्च रोजी अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या युद्धबंदीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती। इराणशी शांती वार्तेची दुसरी फेरी सुरू करण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात। चर्चेची ही दुसरी फेरी पुन्हा इस्लामाबादमध्येच होण्याचे संकेत अमेरिकेकडून देण्यात आलेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदेश घेऊन पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर तेहरानला पोहोचलेत। यासंबंधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाच्या प्रिन्स क्राउन यांच्याशीही चर्चा केली आहे। जगात नाचक्की टाळण्यासाठी चर्चेची दुसरी फेरी कोणत्याही स्थितीत यशस्वी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे। रविवारी इस्लामाबादमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। त्यांनी स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत दूरध्वनीवरून तणाव कमी करण्यासंदर्भात अनेक वेळा चर्चा केली। इराण आणि अमेरिकेत करार झाला नाही आणि परिस्थिती बिघडली तर इराणनं सौदी अरेबियातील अमेरिकन तळांवर किंवा इतर ठिकाणी हल्ले करू नयेत अशी विनंतीही मुनीर करणार असल्याचं कळतंय। इस्रायल लेबनॉनमध्ये 1 आठवड्याचा युद्धविराम लागू करण्यात आलाय। आज रात्रीपासून इस्रायल लेबनॉनमध्ये युद्धविरामाचं पालन केलं जाईल अशी माहिती इस्रायलच्या माध्यमांनी दिली। इराण आणि अमेरिकेतील युद्धविरामाचा कालावधी संपेपर्यंत इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम पाळण्यात येणार आहे। एकीकडे लेबनॉन आणि इस्रायलमध्ये युद्धविरामाची चर्चा सुरू असली तरीही इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले कायम आहेत। इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ला केलाय। तिथल्या बिन्त जबील भागाला लक्ष्य करण्यात आलंय। या हल्ल्यानंतर भीषण स्फोट झाला। बिन्त जबीलमधील कासबाह भागातील हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य करण्यात आलंय। त्याचवेळी इस्रायलचं सैन्य लेबनॉनमध्ये 8 ते 10 किलोमीटर आत गेलंय। ते आणखी आत जाईल असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलेला आहे। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आजपासून 3 दिवसांच्या चंद्रपूर दौऱ्यावर आहेत। पंकजा मुंडेंच्या चंद्रपूर भेटीचं कारण हे चंद्रपूर जिल्ह्यातील वाढतं प्रदूषण असलं तरी सगळ्यांच्या नजरा या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीवरच असणार आहेत। पंकजा मुंडे यांनी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतःच्या भाजप सरकारला लक्ष्य केलं होतं, तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार देखील आपल्याच सरकारचे सगळ्यात मोठे टीकाकार म्हणून गेल्या काही महिन्यात समोर आले। भाजपमधले अतिशय ज्येष्ठ आणि जुने असलेले हे दोन्ही नेते आपल्याच सरकारविरोधात अनेक वेळा टीका करताना पाहायला मिळालेत। आज हे 2 नेते सोबत असल्यानं राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। विशेष म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातल्या प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत मोठ्या हिरिरीनं मांडला होता। यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेचं अधिवेशन संपताच 8 दिवसात आपण चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार अशी घोषणा केली होती। त्याप्रमाणे पंकजा मुंडे आज दिवसभर चंद्रपुरातील अनेक उद्योगांच्या प्रदूषणाच्या दृष्टीनं दौरा करणार आहेत। मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे नाटक पाहणं महाग होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेनं नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये वाढीच्या निर्णयावर नाट्य निर्मात्यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। याबाबत शिवसेनेनंही आयुक्तांना पत्र लिहित विरोध केलेला आहे। मराठी नाट्य संस्कृतीच्या संरक्षणासाठी भाडेवाढ स्थगित करण्याची विनंती पत्रातून केलेली आहे। मनसेनंही भाडेवाढीचा कडाडून विरोध केलाय। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनंही भाडेवाढ स्थगित करण्याची मागणी केलेली आहे। 4,000 रुपयाची भाडेवाढ आणि ती दरवर्षी 5% असं त्यांचं प्रपोजल आहे। तुम्ही विचार करा की दरवर्षी 5% म्हणजे 2-3 वर्षात ते भाडं अजून किती वाढेल। आणि आमचं तिकीट तर असतं 500 रुपये, जास्त तिकीट दर आम्हाला लावता येत नाही। त्यामुळे अशा प्रसंगी ही जी भाडेवाढ प्रपोज करण्यात आलेली आहे महानगरपालिकेकडनं ती त्वरित रद्द करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र आम्ही नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यातर्फे दिलेलं आहे। मुळात कुठलाही एक जे पुढच्या सीट असो त्याची एक किंमत असते, सर्वात जास्ती असते ती 500 रुपये। 500 रुपयाला जर क्रॉस केलं तर आपण GSTच्या माध्यमातून ते आकारलं जातं। ते कुठे ना कुठे परवडत नाही नाट्य रसिकांना किंवा आज कुठल्याही प्रोडक्शनला परवडत नाही। तर ही बाब लक्षात ठेवून आज शिवसेनेने ही पावलं उचलली आहेत की या गोष्टीला स्थगिती देण्यात यावी आणि या गोष्टीला परत कुठेही याच्यात वाढ झाला नाही पाहिजे
अशी एक मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ठेवली गेली आहे. हे सगळे चुनावी जुमले असतात त्यांचे. हे भाजपचा नेहमीचा फंड आहे ना. 15 लाख रुपये पण प्रत्येकाच्या खात्यावर टाकणार होते ना 2014ला. कुठे टाकले? नाही टाकले ना. ते मतदान मिळवण्यासाठी करणं त्यांचे जे काय गृहमंत्री आहेत केंद्रातले ते स्वतःच बोलले तो चुनावी जुमला था. तसंच आहे, हा चुनावी जुमलाच आहे. खरं तर मराठी नाट्यगृह जी आहेत आधीच त्याला अवकाळ आली आहे, प्रेक्षक मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने किंवा प्रशासन म्हणून नाट्य निर्मात्यांना मदत करणं अशी भूमिका असायला पाहिजे की विरोधी असायला पाहिजे. भाव वाढ करणं म्हणजे विरोधी भूमिका आहे आणि त्याला आम्ही कडाडून विरोध करू.